नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, झी मराठी वाहिनीवरील पारू या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. मालिकेत सध्या एका मागोमाग एक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. सध्या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की पारू तिच्या गावाकडे कायमची निघून गेली आहे. पारू व गनी त्यांच्या गावी गेले असल्याचं अनुष्का आदित्यला सांगते. हे ऐकून आदित्यला खूप मोठा धक्का बसतो. अनुष्का आदित्यच्या आयुष्यात आल्याने आणि अहिल्यादेवी सतत पारूबाबत चुकीचा विचार करत असल्याने पारू त्यांच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेते आणि या सगळ्याला अनुष्का कारणीभूत असते. आता मालिका खूप मोठ्या रंजक वळणावर आली आहे. अशातच या मालिकेतील कलाकार आता झी मराठी वाहिनीच्या एका कार्यक्रमात एकत्र आले होते. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मकर संक्रांत स्पेशल कार्यक्रमासाठी कलाकार एकत्र जमलेले दिसत आहे. यावेळी एक कोर्ट असून येथे कुशल बद्रिके व श्रेया बुगडे हे कोर्ट चालवताना दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला कुशल बद्रिके असं म्हणत आहे की मी सगळ्या सासूच्या बाजूने आहे, तर या उलट श्रेया बुगडे सोनांच्या बाजूने असणार आहे. या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की एका बाजूला पारू, शिवा, सावली, तुळजा या उभ्या आहेत, तर दुसरीकडे अहिल्यादेवी आहे. श्रेया अहिल्यादेवींना कोर्टात बोलवून विचारते, अहिल्यादेवी, तुम्ही पारूला सून म्हणून कधी स्वीकारणार आहात? श्रेयाच्या प्रश्नावर अहिल्यादेवी म्हणते की पारूला मी आदित्यची बायको म्हणून स्वीकारू शकत नाही. त्यावर कुशल बद्रिके म्हणतो, ऑब्जेक्शन, पारू ही आदित्यची बायको होऊ शकत नाही. असे म्हणून पुढे तो पारू गो पारू हे गाणे म्हणायला सुरुवात करतो. त्यानंतर सर्वजण खळखळून असताना दिसत आहेत. मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.